कादंबरी आहे. या ओस निळा एकांत या कादंबरीच्या संदर्भाने आपण काही गोष्टी पाहत होतो. तुम्हाला मी सांगितलं की इथं या दोन गोष्टी पॅरलल चालतायत. एक बौद्ध तत्वज्ञान सांगणारी त्यातली माणसं आणि दुसरं सावगावे, दिलीप सावगावे याचं जीवनचरित्र. म्हणजे दिलीप सावगावे त्याचं जीवन, त्याची जीवनाची कहाणी, त्याची पत्नी जया त्याला सोडून गेलेली आहे, इथपर्यंत आलो होतो. राजवर्धन हा त्याचा मुलगा आहे, जीवापाड त्याच्यावर प्रेम करतो, त्याला सांभाळतो, पण त्याच्या पाठीमागे एक स्वार्थ आहे. तो म्हणतो त्यानं त्या राजवर्धननं जयाचं नाव कधीच काढू नये, त्याच्या मागे धावू नये, तिच्या मागे त्यानं जाऊ नये. तो इथं राहिलेला आहे. तिकडे एक क्वार्टर मेडिकल कॉलेजच्या तिथलचं किंवा मेडिकल मधलं हॉस्पिटलच्या ठिकाणचं त्या जयाला मिळालेलं आहे. जया तिकडे आहे. आणि हे सगळं चालू असतानाच एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की ही सारनाथची मध्ये एंट्री होते. सारनाथ असेल, कौलगेकर असेल, हे अशी जी लोक येतात ती बौद्ध तत्वज्ञानाशी संबंधित ते सांगत राहतात. तो सारनाथ इथं मध्येच येतो आणि तो सांगतो की आपल्याच माणसाला आपण धम्म कशासाठी सांगता हो? अहो, दुसऱ्या समूहात जाऊन सांगूयात. तुम्ही दुसऱ्या समूहात जाऊन सांगा ना त्यांना जरा. अहो, एका महारानं दुसऱ्या महाराला धम्म सांगू नये. एका बौद्धानं दुसऱ्या बौद्धाला धम्म धर्मासारखा सांगू नये. एका बौद्धानं एका महाराला आणि अनेक धर्मनिरपेक्ष हिंदूंना फक्त धम्मच सांगावा, कारण त्याला तो धर्मासारखा वाटला तरी चालेल. स्वामी विवेकानंद म्हणाले नाहीत का की बौद्ध धर्मातल्या अनेक चांगल्या गोष्टी हिंदू धर्मात घुसल्या आहेत. बघा, आता सारनाथ म्हणाला हे ऐतिहासिक सत्य म्हणून गृहीत धरल्यास काही लोक म्हणतात त्याप्रमाणे हिंदू हा बौद्ध धर्मापासून बाजूला झालेला सनातनी लोकांचा पंथ आहे, हिंदूपासूनच वेगळा झाला असं त्यांना म्हणायचे. कदाचित बौद्ध धर्मात देवाला स्थान नाही, कारण सनातनी ब्राह्मणांची मग कोंडी झाली ना देवाला स्थान नाही म्हटल्यानंतर. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांनीच हिंदू हा पर्याय स्वीकारला आणि मुळात वैदिक जाचाला आणि हाल अपेष्टांना कंटाळून इथलच्या दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला. शेवटी सारनाथ म्हणाला बरं का की हिंदू ही जीवनशैली आहे, तर बौद्ध हे तत्वज्ञान आहे. आता हा सारनाथ शेवट करत त्याच्या भाषणाचा म्हणा, तो बोलायला उभा राहिला त्या ठिकाणचा म्हणा, तो शेवट करत म्हणाला श्रेष्ठ काय हे तुम्ही सांगा. यातलं श्रेष्ठ काय काळच ठरवेल. त्याच्या बोलण्याचा शेवट होता होईना. आणि मग सारनाथ म्हणाला कोणीतरी प्रोफेसर आहेत, त्यानं एका माणसाचं पूर्ण लिंगात रूपांतर करून गोष्ट लिहिली होती. त्याचं किती कौतुक. माणसं येड्यासारखी गोष्ट वाचत राहिली, त्यामुळे प्रोफेसरांची अद्भुतासाठीची ताकद वाढली. त्यांनी याचा वापर बुद्धावर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार माणसाच्या श्रद्धेचा विचार व्हायला हवा. कसा, तर बुद्धाला तुम्ही गणपतीसारखं घरी आणू शकता आणि त्याचं विसर्जन करू शकता. गणपती जसा घरी आणतो तसं बौद्ध ते बुद्धाची मूर्ती आहे ना, ती घरी घेऊन येतो आपण, त्याला आणतो, बसवतो, विसर्जनही करता येतं. तो म्हणतो मुळात गणपती हा अद्भुताचा बापच आहे. त्याच्या जोडीला बुद्धाला, एक अस्तित्वात नसलेला आणि दुसरा अस्तित्वात असलेला. गणपती अस्तित्वात नसलेला, बुद्ध अस्तित्वात असलेला. तत्ववेत्ता
माणसाची फॅन्सी ठीक आहे अशी त्याला सांगण्याची रीत चमत्कारिक, पण त्याच्या विचाराची फॅन्सी कशी शक्य आहे? त्या प्रोफेसरांनी बुद्ध हा अमर्याद आहे असा आवाज देऊन बुद्ध मर्यादित कसा करता येईल असाच शक्तिशाली प्रयत्न केला आहे. राव बहादूर प्रोफेसर ते, आणि इकडे राजाराम शास्त्री भागवत विरुद्ध लोकमान्य टिळक. आणि मग ते प्रोफेसर आहेत का नाही, ते टिळकांच्या बाजूने अचानकपणे गेले आणि राव बहादूर, ते जे राव बहादूर प्रोफेसर आहेत ते टिळकांच्या बाजूला प्रोफेसर गेले, तो राव बहादूर जो आहे का नाही, तो प्रोफेसर नाही, तो राव बहादूर, तो त्याच्यावर बरसला. सारनाथ म्हणाला शेवट करायलाच हवा, पण कसा केला पाहिजे? तर राजाराम शास्त्री भागवत यांनी हिंदू ह्या शब्दाचा अर्थ गुलाम असा सांगितला आहे असा तो म्हणाला. दुसरे एक भागवत म्हणाले होते, कालमापनाचा खुंटा बुद्धापासूनच सुरू व्हायला हवा होता. ते चुकून वाचनात आल्यावर कुणीतरी सांगितल्यावर आमच्यातले म्हणाले मस्त, एकदम मस्त आहे. साला ही काय प्रतिक्रिया झाली? शेवटी सारनाथ म्हणाला आम्हाला एसी पण नको आणि बीसी पण नको, हे सोडून कालमापन कसे करायचे ते सांगा. आम्हाला ॲबनॉर्मल क्लास बी म्हणू नका, आम्हाला बॅकवर्ड क्लास बी म्हणू नका, ठीक आहे, पण आम्हाला हे सगळं सोडून आमचं कालमापन कसं करायचं ते तुम्ही सांगा. आता हा सारनाथ बनू लागला. तितक्यामध्ये अवयव या शीर्षकाखाली जी के ऐनापुरे यांनी सातकर्णीला मध्ये आणला. तो मोबाईलवर सातकर्णी होता. त्या सातकर्णीचा आवाज नेहमीप्रमाणे तो स्वर ज्येष्ठ आणि चळवळकर्त्याच्या ओझ्याखाली दबल्यासारखा ढोंगी नव्हता सातकर्णीचा. तो सातकर्णी कुणाला तरी म्हणतो एक विनंती आहे. आश्चर्यकारच त्याचं हे बोलणं की काहीतरी मोठं काम असणार, नाहीतर कसली तरी मोठी बातमी असणार. ती बातमी छोटीच असणार कदाचित, पण हे सारनाथ, हे सातकर्णी काहीतरी सांगणार आहे. सातकर्णीला सांगत असताना एक छोटी बातमी का मोठी बातमी हे महाशी आपल्याला तरी लार्जर दॅन लाईफ करून सांगणार का? त्या सारनाथला वाटू लागलं सातकर्णी नेमकं आपल्याला काय सांगणार आहे. आता त्या सातकर्णीला माहित, तो म्हणतो तुमचा 7-12 निघतो का? तुमचा 7-12 नाही का? अहो जमीन द्यायचा होता. कुणाला? जामीन द्यायचा होता. जामीन, सॉरी, कुणाला? 7-12 लागतो ना जामीन द्यायला. कुणाला जामीन द्यायचा आहे? तो म्हणतो सारनाथला. अगदी विश्वासू माणूस पाहिजे होता म्हणून मोबाईल लावला बरं का, असं तो सारनाथला तो इकडून सातकर्णी बोलतोय. ओळखता ना? अहो ओळखतो की. अहो ज्यांचा मुलगा फिलॉसॉफीचा प्रोफेसर आहे तोच तो ना? यस, तेच. त्यांनी प्रचंड अडचणीत आणलंय. काय केलं? फिलॉसॉफीच्या प्राध्यापकांनी काय केलं? अहो त्यांनी मारामारी केली आणि हाफ मर्डर केला. हाफ मर्डर? आणि तो कोण प्रोफेसर? तर कौलगेकर टेन्शन आलं त्याला. सारनाथ सारखा माणूस मारामारी करतो, सगळं हाफ मर्डरवर येतं, हे भयंकर आहे. कारण काय? सारनाथ बी प्रोफेसर आणि कौलगेकर बी. हाफ मर्डरवर कसा काय आला तो एवढं भयंकर? कारण काय बरं? असं त्याच्या तोंडातनं गेलंच. एक तरुण भगवा रक्षक त्याला शिपाई का काय तिपाई असं काहीतरी म्हणाला. त्याच्यावरून त्याची बाचाबाची झाली म्हणे. आणि सारनाथनं काय केलं, ती मिरिंडाची जी बॉटल असते ना काचाची,
ती त्याच्या डोक्यातच फोडली. आणि मग मग काय, ती बाटली त्यानं त्याच्या डोक्यात फोडली आणि सातकर्णीचा मोबाईल बंद झाला तिकडे. आता ह्या कौलगेकर सुन्न झाला. कौलगेकरला सातकर्णीनं केलेला हा जो भगवा रक्षक आहे का नाही, हा तो भगवा रक्षक हा उल्लेख खटकला आणि मारामारीचं कारण कार्यकर्त्याच्या त्या फालतू लक्षणं अगदी टॉप पर्यंत टिकत नसतात बरं का. अहो, रामदासासारखे टॉपर कुणाच्या तंबूत कधीही घुसतात. आता त्यांच्यासाठी हिंदुत्ववादी सुद्धा वर्ज्य राहिलेले नाही. आता ही समाजासाठी आहेच की, स्वतःच्या गटाच्या अस्तित्वासाठी आणि फालतू खासदारकीसाठी हे असलं राजकारण, आणि त्याचं विश्लेषण सांगण्याची आणि समजून घ्यायची गरजच काय. हे सगळं एकमेकाच्या चर्चेतून, छोट्या छोट्या वादंगातून ह्या गोष्टी घडत राहतात. आता हा रामदास त्या रामदासासारखं बोलताय, आता इथं ह्या रामदास आठवले सारखं बोलताय. हा रामदास हिंदू आहे की महार आहे की बौद्ध आहे बरं? रामदास अहो खास बोध RPI आठवले गट असं तो बोलतो. हे सगळं आजच्या राजकारणात स्वार्थी असलेल्या माणसांनी सत्तेच्या लोभापायी आपल्या स्वतःची तत्व कशी धुळीला मिळवलेली आहेत, हे जणू त्या वेगवेगळ्या चर्चेमधनं आपल्याला कळतं. पहा, पुन्हा ओस निळा एकांत या शीर्षकाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गणेश गवई, काजरोळकर, जगजीवनराम बापू, दादासाहेब गायकवाड, नंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्याबद्दल माणसं खूप बोलतात. बाबासाहेबांच्या नंतर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन राजकारण करणारा एकमेव माणूस, अशी त्यांच्याबद्दलची वाच्यता होती राजाभाऊ खोब्रागडेंच्या संदर्भात. अशी महाराष्ट्रभर प्रसिद्धी असलेली माणूस, मग नंतर RD भंडारे, रासू गवई, BC कांबळे, हे सगळे या दलित सेना, दलित पॅंथर, समता सैनिक दल, भीमसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौद्ध जन, किती पक्ष झाले होईल बघा. बुद्ध शासन सभा, बौद्ध जन महासभा, समन्वयवादी रिपब्लिकन पक्ष, कोब्रा रिपब्लिकन पक्ष, एकतावादी रिपब्लिकन पक्ष, समता सैनिक दल, भीमसेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, नामांतरवादी रिपब्लिकन चळवळ. आता ह्यापैकी कोणत्या गटाचे कोण आहेत सांगा. आता अनेकदा लोकांनी अनेक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आता हे कौलगेकर सगळं बोलायला लागतो बघा, आणि तो म्हणतो की यापैकी कोणत्याच गटाचा माझा त्या गटाशी संबंध नाही, राजकारणाशी नाही, आणि त्या चळवळीशी माझा संबंध नाही. तो म्हणतो आश्चर्यच आहे की याचा अर्थ सगळ्याचा मी भाग होत नाही असा का घेता? ही सगळी माझीच माणसं आहेत. मग ही जर आपलीच माणसं असतील तर ही केवळ आणि केवळ स्वार्थापोटी अशी वागायला लागतात का? समाज या अर्थाने आपण यांचा जर विचार केला तर अशा ह्या तुकड्या तुकड्याच्या राजकारणाचं समर्थन तरी काय म्हणून करायचं, हा कौलगेकरला प्रश्न. आता बुद्धाच्या दृष्टीनं काय आहे हे कुणी विचार केला का? कौलगेकर म्हणतो की मला बुद्धाच्या दृष्टीनं नेमकं याच्यात काय सांगा, काय चुकीचं आहे ते सांगा. मालकी हक्काबद्दल बुद्धाचा आग्रह शेवटपर्यंत नव्हता. तुम्ही स्वतः अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला प्रतित्य समुत्पादनाचा सिद्धांत सांगायला नकोच. म्हणजे हे सगळ्या ज्या चर्चा आहेत, या सगळ्या चर्चा
कोलगेकर हे सगळं सांगतो ऐकतो त्या सारनाथचं. सारनाथ आहे, कोलगेकर आहेत, आणि हे सगळं बोलत असताना त्या गटातटाच्या राजकारणाचा सगळा भाग सांगतो तो. आणि नंतर पुन्हा काय एवढंच आहे का फक्त भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी आहे, क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष आहे लेनिनवादी आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष उजवे आहे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी आहे, लाल निशान पक्ष आहे, माओवादी लेनिनवादी कम्युनिस्ट सेंटर आहे, पीपल्स वार ग्रुप आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, संयुक्त कम्युनिस्ट पार्टी, रिव्होल्युशनरी माओवादी सेंटर, दलित कम्युनिस्ट, ब्राह्मो कम्युनिस्ट, यातला कोणता गट कुणाचा आहे असं त्याला विचारलं कोलगेकरला सारनाथनं. तेव्हा कोलगेकरची बोलतीच बंद झाली आणि तो विचारणारा इतक्यात एकदा ओरडला, जय भीम कॉम्रेड. आता कोलगेकरचं चिंतन सरपटू लागलं. म्हणजे माणसं एखादी जेव्हा बोलायला लागतात ना, आपण हा माणूस कसा बोलतो, काय बोलतो, याच्यावरून आपण विचार करतो की हा राजकारणातल्या कोणत्या पक्षाच्या बाजूचा माणूस आहे, हा नेमका कोण आहे. एखादा माणूस राजकारणावर बोलताना तो कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकलेला आहे हे आपल्याला कळत राहतं. पण इथं तर एवढे पक्ष, एवढे गटतट, आणि शेवटी माणूस कोणत्या पक्षाचा हे कळत नाही, आणि शेवटी जय भीम असा तो कॉम्रेड असा म्हणायला लागतो. म्हणजे कॉम्रेड हे कामगार चळवळशी, जय भीम हे दलित संघटनांशी. नेमकं काय चाललेलं आहे? का माणूस फक्त स्वार्थासाठी समोरच्यांना तसं ट्वीट करत असतो? ठीक आहे, हा एक भाग इथं होतो. आणि मग इकडं आता तो जो दिलीप सावगावे का नाही, त्याची जीवन कहाणी काही वर्ष सुरू. आता ह्या नगरामध्ये सावगावेच्या चुलत्याचं घर होतं. आता तिथं सावगावे एकटाच राहत होता. आता ही बॅक स्टोरी चालली बरं का. सावगावे मोठा झालेला आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, जयासोबत प्रेम प्रकरण होतं, त्याच्यातून लग्न, ती डॉक्टर होती, हा साधा गोळ्या वगैरे विकणारा माणूस, 12वी नापास असलेला, किंवा छोट्या 12वीच्या सायन्सच्या परीक्षेला 3-4 वेळा फॉर्म भरून तो बसलाच नाही असा तो माणूस. त्याच्यातून राजवर्धन ज्यांना झालेला, त्याच्यातून जया त्याच्यावर वर्चस्व गाजवते, ते दोघं वेगळी होतात. शेवटी राजवर्धन त्या दिलीप सावगावेच्या सोबत राहतो, बापासोबत. तो आता मोठा होतोय, पण सावगावेची कहाणी मागे मागे जाते. तो एकदा चुलत्याचं घर होतं म्हणे, जेव्हा लहान होता तेव्हा तो 12वीला, तो तिथेच एकटा राहायचा. 12वी सायन्सच्या परीक्षेला तो 3 ते 4 वेळा फॉर्म भरून तो बसलाच नाही. घरातल्यांच्या मतानुसार तो शिकत होता, पण त्याच वेळेला त्याची प्रत्यक्षात नोकरी सुरू होती. हातात ब्रीफकेस त्याच्या असायची, पायात चकचकीत काळे बूट असायचे. त्याच वेळेला तो नोकरी करायचा. ती कशाची बघा, गळ्यात डार्क टाय असायचा, इन शर्ट, आणि जोडीला काय असायचं म्हणे त्याच्या, सुपर इंग्लिश तो बोलायचा, हिंदी बोलायचा. यमारच्या ईमेल्यात सावगावे असायचा, आणि त्याला ते जमलं देखील. तो दिवसभर फिरस्तीवर राहायचा, रात्री परतलं की तो जेवायचं आणि दर्दभरी गाणी ऐकत समोरच्या घरात नजर टाकून बसायचं. हे सावगावेचं काम. जेव्हा तो 12वीला होता, सायन्सच्या परीक्षेला फॉर्म भरून बसला, पण हे असं काम करायचा तो, पण अपडेट राहायचा तो. सगळी त्याला जुनी गाणी ऐकायची सवय, आणि मग तो समोरच्या घरामध्ये जेवण करून असं गाणी ऐकत ऐकत बघत बसायचा. त्या बघाबघीचा नतीजा सकारात्मक झाला, आणि त्या समोरच्या घरात असलेली एक स्त्री, जया नावाची मुलगी, थेट सावगावेच्या घरातच घुसली. हे लग्न असं झालं. त्यावेळेला सगळ्या नगरामध्ये खळबळ माजली बरं. जया ही सुद्धा तशी तेज तर्रार मुलगी. घरातल्या सकट सगळ्यांचा विरोध तिनं बोथट करून टाकला, आणि ती सावगावे सारख्या उडाण खटोला माणसाच्या
भापवा भापवीला जयासारखी सुशिक्षित पोरगी कशी खुशी पडली, हा प्रश्न जया सावगवेपेक्षाही गावातल्या इतर नगरातल्या सगळ्या लोकांच्या डोक्यात घोळू लागला. आणि मग ही जया सायकलीवरनं डबल सीट जाणारा सावगावेला, म्हणजे सावगावेला जया त्या सावगावेच्या सायकलवर डबल सीट जायची कॉलेजला. ही दोघं जाऊ लागले की जयाला बघून बऱ्याच जणांचा जळफळाट व्हायचा. तो पुन्हा वेगळाच. हा सावगावी का नाही रोज सायकलवर टांग मारायचा, जयाला मागं बसवायचा आणि रोज मेडिकल कॉलेज पर्यंत जायचा तिला सोडायला. कॉलेजवर जाताना जयाचा पेहराव पॅन्ट शर्ट आणि पायात भांडा असायचा, उंच टाचेचा चप्पल. बऱ्याचदा जया सावगावेचेच कपडे घालायची, त्याची चर्चा व्हायची. जया आणि सावगावेला सगळ्यांचं भूषण वाटायचं. जया अभ्यास करायची बरं का, पण सावगावे तिला चिटकून असायचा. खाता पिता झोपता जगता दोघे एकमेकात बुडून गेलेली दिसायची. आता कारण ही मनापासून केलेल्या प्रेमाचा आणि सापडलेल्या प्रेमाचा मामला होता. ते दोघे पृष्ठभागावर एकदम शांत असायचे आणि हा प्रेमाचा मामला त्यांचा सफल होत गेला. आणि जया आणि सावगावेचं हे जे प्रेम प्रकरण आहे, हे जसं जसं जुनं होत गेलं तसं तसं राधाबाईंनी सावगावेच्या घरात प्रवेश केला आणि काही गंभीर वाटणाऱ्या आणि जाणवणाऱ्या गोष्टी सावगावेला जयाच्या माघारी सांगाव्यात, हा हेतू असायचा त्यांचा. राधाबाई म्हणायची येऊन सावगावेला, हे बघ तुला आश्चर्य वाटलं असेल. कशाच? अरे इतक्या दिवसांनी तुझ्या घरात आल्याबद्दल. ती त्या सावगावेला म्हणायची. तो म्हणतो आश्चर्य नाही वाटलं मला, मग वाईट वाटलं. अरे जयाचं प्रकरण घडल्या, म्हणजे जयाचं जे प्रकरण घडलं होतं त्याच्यानंतर ही राधाबाई आणि सावगावे यांच्यातला संवाद अचानकपणे थांबला होता, थोडा भावनेवर गेला होता. कारण जयाच्या प्रकरणात राधाबाईंनी या सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या ना, त्या राधाबाईंनी जया आणि सावगावेला एकत्र आणलं की काय, यांनीचे प्रेम प्रकरण जुळवून दिलं की काय, म्हणून त्या राधाबाईला त्याच्यामध्ये गोवण्यात आलं होतं. आणि त्या जयाच्या आईवडिलांना वाटायचं की आमच्या मुलीला सावगावे बरोबर लग्न करण्यासाठी राधाबाईंनी हुसकवलं. असा जयाच्या घरातल्यांचा ठाम विश्वास बसला. भाडोत्री राहणार जयाचं कुटुंब एका रात्रीत राधाबाईचं घर सोडून गेलं. ते राधाबाईच्या घरी राहायच्या भाड्यानं, जयाचे आई वडील राहायचे. आणि रात्रीतून त्यांनी घर तिथून बदललं, 1000 रुपयाचा लॉस केला आणि राधाबाईचं स्वास्थ्य सगळं बिघडून गेलं. का तर या जया आणि सावगावेच्या प्रकरणात आपणाला नाहक अडकवल्या गेल्या, बदनाम केल्या. हे सगळा भडका उडाला त्यावेळेला. म्हणजे उंडग्या सगळ्या नगरावरनं ओवाळून टाकलेल्या सावगावेसाठी हा असा भडका राधाबाईंच्या जीवनात उडाला. फुकट देणं नाही. पण राधाबाईंनी काय केलं त्याची जास्त वणवा होऊ दिली. पण त्यांच्या डोक्यात मात्र सगळं हे ढवळून निघालं. राधाबाई म्हणतात झालं ते एका दृष्टीनं बरंच झालं. ते दोघांनाही म्हणतात, सावगावे आणि जयाला, तुम्हाला आवडलं ना, आवड. सगळ्या नगराचं ह्यात काय झालं, तुम्हाला आवडलं तुम्ही केलं. आणि मग राधाबाई मोठ्या मोठ्यानं हसायला लागले. अरे डॉक्टर बायको मिळायला नशीब लागतं म्हटलं. कसलं नशीब? खाज लागते, खाज दोन्हीकडून.
हे राधाबाईंना नाही कळायचं, त्या सोहळ्यातल्या ना. आणि बायकांनी बुरखा घ्यायच्या काळातल्या, शिवाय मास्तर, असल्या गोष्टी ह्या लोकांना आवडतच असतात. पण करायचं तसं सांगायचं धाडच नसतं त्यांच्यामध्ये. त्यांच्या आदर्शवादी अंगठ्याला ठेच लागली तर हे त्यांनी नाही करायचं. आणि मग राधाबाई म्हणते, घरी कळवलंस की नाही? ते नाही. कधी कळवणार? एखादं मूल झाल्यावर. अरे लग्न झालंय तरी तुझी सवय गेली नाही बघ. आता असं पोपटासारखं वागून कसं चालेल? पोराटात म्हणजे पोराटगी सारखं वागून कसं चालेल? कळवून टाक घरी, का मी कळवू सांग? असं राधाबाई. तुम्ही आणि कशाला? माझं मीच कळवतो ना. अरे हा महत्वाचं राहिलंच की तुला बोलायचं. ते काय? पोटा पाण्याचं कसं करता तुम्ही? राधाबाई विचारतात जे त्या सावगावीला. तुम्ही तो चालले टुकू थोडं थोडं. टुकू म्हणजे? अरे जयाच्या पोटाचे हाल करशील, तू घरातच असतोस होय? यमारकी सोडली का? सोडलीस? सारखं घराबाहेर राहून जयाला पसंत नाही माझं, म्हणून मी माझी यमारशीत सोडली, असं सावगावे त्या राधाबाईला सांगतात. अरे पण घरात बसून कसं काय करतोस हे सगळं? मग तो म्हणतो, सलाईंचं होलसेल चालू केलंय ना आपण. जयाचं अर्निंग सुरू व्हायला अजून वर्ष दीड वर्ष जाईल, तोपर्यंत असंच सटरफटर करायचं. मग पुन्हा एमआर की करू. एमआर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचं काम. एकंदर बरं चाललंय, असंच चालवा बाबा, घरी कळवून टाक. असं राधाबाई त्याला निरोप दिला आणि त्यांनी घेऊन गेल्या. त्यांना सगळं सकारात्मक वाटलं. सावगावेच्या डोक्यात अर्निंगचं सुरू झालं. मग आपण पैसे कसे कमवायचे? वर्ष दीड वर्ष घर कोंबड्यासारखं रोलमध्ये एमआरआय सावगावे घरात बसून राहतो. एखाद्याला महार सावगावे असं वाटलं तरी ठीक आहे. सध्या तरी नाश्ता करा, चहा करा, कुकर लावा, चपाती करायचा कंटाळा आलाय, जेवायला बाहेरच जाऊ, असं जयाचं सुरू झालंय. 2 दिवसापूर्वी अंगातली मॅक्सी पिळून वाळत घाला म्हणून जयानं सावगावेला दिली. बघा, एवढी कामं करून पुन्हा मॅक्सी धुवायला लावली. सावगावेनं टोकरल्यासारखं बघितलं तिच्याकडं, तर ती म्हणाली, डॉक्टर बायकोला मदत केली म्हणून बिघडलं कुठं? आता हे असलं सवयीचं झालं तर त्या संदर्भात विचार करायला हवा. नाहीतर प्रेमाचा हा मामला आपल्याच गळ्याला फास म्हणून लागायचा, असा सावगावे विचार करतो. आणि मग याच्या पुढचा जो भाग आहे तो तुम्हाला मी उद्याच्या तासाला सांगतो. आज आपण इथं थांबूया.